एक ऐसा समाज हो जहां कोई प्रधान नहीं, सब समान हो। The man with a mission, ज्योतिबा फूले। तो लड़कियों को पढ़ा के तुम क्रांति लाओगे? अरे क्रांति लाने का इतना ही शौक है तो देश के स्वतंत्रता संग्राम में जुड़ो। अंग्रेजों की गुलामी तो सिर्फ 100 साल पुरानी है। मैं जिस गुलामी से लोगों को स्वतंत्र करना चाहता हूँ वो 3000 साल पुरानी है। बहुचर्चित फुले चित्रपटावरून चांगलाच वाद ओढवण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला। मत छू, आपको पाप लगेगा। इनके आत्मसम्मान को जगाना चाहिए। आज तक किसी शूद्र ने ऐसा दुस्साहस नहीं किया। और ज्योतिबा को समझा, हमारी प्रथाओं में बाधा न डाले। क्या कर लोगे? मात्र या टीझर मधील काही सीनवर ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतलाय। फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असल्याचं ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटलं। सिनेमाच्या टीझर मध्ये एक ब्राह्मण मुलगा दाखवलाय। तो मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगडही मारताना आणि शेण फेकताना सुद्धा दाखवलाय। अशी काही कृत्य तत्कालिक समाजातील काही व्यक्तींकडून घडली आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंना शाळेसाठी मदत करणारी, देणगी देणारी लोक ब्राह्मण होती। पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी पहिले 6 विद्यार्थी हे ब्राह्मण आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेंना मदत करणाऱ्या ब्राह्मण लोकांचा टीझर मध्ये उल्लेख का नाही? टीझर मध्ये जर एखादं वाईट कृत्य दाखवतायत तर त्याचबरोबर चांगलं कृत्य सुद्धा दाखवायला हरकत नाही। हा चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर योग्य नाही। टीझर मध्ये असं दाखवले गेले की एक ब्राह्मण मुलगा, त्याला मुद्दाम ते ठरवून ते गेटअप मध्ये केलेलं आहे आणि तो सावित्रीबाई फुलेंवर काही शेण वगैरे फेकताना, दगड सुद्धा मारताना दाखवलाय। आमचं म्हणणे घडलं असेल का तर निश्चित कुठेतरी घडलं असेल। ते चित्रपटातून काढा बघा तर बिलकुल काढू नये। जे सत्य आहे ते लोकांच्या समोर यायला सुद्धा काही हरकत नाही। परंतु त्याच वेळेस महात्मा फुलेंच्या संपूर्ण आयुष्यभरात ज्या ज्या ब्राह्मण लोकांनी त्यांना मदतही केली आहे त्यांच्याविषयी तुम्ही काही बोलणार आहे का? सावित्रीबाई फुलेंवर लहान मुलांनी चिक्कल फेकणे हा दृश्य त्यांच्या लहान मुलांवर वाईट परिणाम करू शकतो। म्हणून त्यांनी डायरेक्टर, प्रोड्युसर यांना नोटिसेस पाठवल्या आहेत। मी त्या संघटनेंना एक इशारा देऊ इच्छितो की लक्षात ठेवा की दलित पॅन्थर ही या डायरेक्टर, प्रोड्युसर सोबत उभी राहणार आहे। प्रदर्शनापूर्वी फुले चित्रपटावरून वाद निर्माण झाल्यानं चित्रपटाच्या टीमनं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोंडाबे यांनी वस्तुस्थिती मांडली। अनेक पुस्तकांसह विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनवण्यात आला असल्याचं दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे हा चित्रपट सर्वांनीच पाहिला पाहिजे असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलंय। विनंती आहे की कुणी त्याच्या विरोधात न जाता आपण त्याचं कार्य जो आहे, जे त्यांनी कष्ट आणि मेहनत, अपमान हे सगळं काय त्यांनी केलं, सहन केलं, त्या संदर्भातलं जे आहे हा सगळा इतिहास आपल्याला समोर मांडतायत। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे जरी महाराष्ट्रातले मराठी असले तर इतर भाषिक सुद्धा त्याच्यामध्ये आज प्रयत्न करतात की या गोष्टी सगळीकडेच आल्या पाहिजे, राज्यात, देशात आणि जगात। मला वाटतं सिनेमा बनवणारे निर्माते, निर्देशक, पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल की। आज आमच्याकडे सेन्सॉरिंग ऑथॉरिटी नाही। सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देतील अशी आपण अपेक्षा धरू। गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक चित्रपट सातत्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टीझरवरून आखाडे बांधण्याची पद्धत रूढ झाली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटावेळी टीझरवरून वाद निर्माण झाला होता। आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित फुले चित्रपटावरून वाद उफाळलाय। प्रदर्शनात पूर्वीच जर चित्रपटाला विरोध होत असेल तर आपला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।